तर आज हम बघणार आहे क्लास 7th चॅप्टर नंबर 3 SCF अँड LCM. त्याचा प्रॅक्टिस सेट नंबर बघणार आपण 11. बघा 1 मध्ये काय म्हटलं, फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर इनटू अ प्राइम्स. आधी आपल्याला प्राइम नंबर माहिती आहे कोणकोणते असतात, तर त्यानुसारच आपल्याला फॅक्टर्स इथे काढायचे असतात. ठीक आहे, फर्स्ट दिलं आपल्याला 32 चे फॅक्टर. त्यासाठी आपल्याला काय तर सिम्पली हे डिव्हिजन मेथडच आहे, बट आपल्याला इथे टेबल सुद्धा माहित पाहिजे आणि प्राइम नंबरचा यूज करूनच आपण फॅक्टर काढू शकतो. तर बघा यासाठी डिव्हिजिबिलिटी टेस्ट सुद्धा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. ओके, जसं की इथे 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागते. काय तर 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय तर लास्ट प्लेसला जर आपल्याला 0 2 4 6 8 हे जर डिजिट युनिट प्लेसला जर येत असेल तर आपण सिम्पली काय करू शकतो, तर 2 ने डिवाइड करू शकतो. बघा फॉर एक्झाम्पल 32 दिलेलं आहे आपल्याला. आता 2 ने जर आपण 32 ला जर डिवाइड केलं, ठीक आहे, तर आपला आन्सर किती येते, 2 1 जर इथे 2 येणार, 1 राहणार आपला कॅरी, इथे पण आपला 1 येणार. ठीक आहे, आता 2 च्या टर्ममध्ये 12 येतो का, तर येतो. 2 6 जार 12 आला आपला आन्सर. किती आला आपला फॅक्टर, तर इथे आला 16. मग परत हा 2 ने डिवाइड होतो, किती येतो 2 चा, 2 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येते 8. किंवा आपण असे म्हटलं तरी चालेल की 32 चा हाफ. ठीक आहे, 32 चा हाफ किती येतो आपला 16 येतो. परत 16 चा हाफ किती येतो आपला 8 येतो. 8 चा हाफ किती होतो आपला 4 येतो. 4 चा हाफ येतो आपला 2 आणि 2 चा हाफ आपला 1 आणि 1 आला म्हणजे आपला फॅक्टरायझेशन संपलाय. बट हे फक्त जेव्हा आपल्याला 2 येत असेल तेव्हाच करू शकतो, अदरवाइज नाही करू शकत. ठीक आहे, म्हणजे आपले किती फॅक्टर पडलेले आहेत तिथे 2 चे, बघा 1 2 3 4 5. 2 वेळा 2 किती वेळा आपला, तर 5 वेळा आलेला आहे इथे. सेकंड 57. आता 57 फक्त हा इथे आपली 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागते. डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हटली आहे की सम ऑफ द नंबर्स. आता जर आपण 5 + 7 केलं तर आपला आन्सर किती येते, बघा 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय लागते बघा, की सम ऑफ द नंबर्स. आता 5 + 7 जर आपण केलं तर आपला आन्सर किती येते इथे, तर तो इथे 12 आणि परत 2 + 1 केलं तर आपला आन्सर किती येते 3. म्हणजे हा 3 ने डिव्हिजिबल आहे. केलं तर आपला आन्सर किती येते, तर इथे 19 येत आहे. म्हणजे 19 3 जर येतो आपला 57 आणि 19 हा फक्त 19 च्या टेबलमध्ये येतो, म्हणून आपला इथे संपणार आहे. म्हणजे 57 चे फॅक्टर काय पडले तर आपले 3 आणि 19. थर्ड आपला 23. आता 23 हा फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतो. ओके, म्हणून फक्त 23 1 जार 23 हे झालं त्याचं फॅक्टर. फोर्थ बघा 115 दिलेलं आहे आपल्याला. आताच मी 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट सांगितली होती. युनिट प्लेसला जर 0 असेल तर आपण 2 ने डिवाइड, जर 2 ने डिवाइड केलं आपण 150 तर आपला आन्सर किती येते 75. आता इथे लास्ट युनिट प्लेस आहे 5. परत 5 ने आपण डिवाइड करू शकतो, कारण की 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय, तर युनिट प्लेसला जर 5 असेल तर आपण 5 ने डिवाइड करू शकतो. आता 5 ने जर आपण 75 ला डिवाइड केलं तर ऑलरेडी येतो 15 च्या टेबलमध्ये 5, तर येतो कसा 15 5 जर येतो 75 आणि 15 हा कोणत्या टेबलमध्ये येतो, तर 3 च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे 5 3 जर येतो आपला 15 आणि 3 हा फक्त 3 च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे हे झालं आपलं लास्टला आन्सर. तर मग आपले 150 चे फॅक्टर किती आले, 2 × 5 × 5 × 3. ओके, हे झालं त्याचे फॅक्टर्स. फिफ्थ बघा 216 दिलेलं आहे. बघा युनिट प्लेसला आपला 6 आलेला आहे, म्हणजे 2 ने डिव्हिजिबल आहे ऑलरेडी. काय ना, तर 2 ने जर डिव्हिजिबल केलं आपला आन्सर किती येते 108. परत 8 आहे, परत डिवाइड करू शकतो 2 ने, तर 2 ने काय ना आता 54. युनिट प्लेसला परत 4 आला, परत 2 ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे, जर याचं जर डिवाइड केलं आपला आन्सर किती येते, तर इथे 27 येत आहे. बट आता आपण याला 27 ला करू शकत नाही, परत हा 3 ने डिवाइड होऊ शकतो, कारण की 9 3 जर किती येतो आपला 27 येतो. परत 9 हा 3 च्या टेबलमध्ये येतो, 3 3 जार 9. ओके, आणि 3 हा फक्त 3 च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे आपल्या इथे फॅक्टर संपले. म्हणजे 216 चे फॅक्टर किती पडले, तर 2 × 2 × 2 3 × 3 × 6. बघा 208 चे सांगितले आपला फॅक्टर पडायला. 2 ने डिवाइड होतो, युनिट प्लेसला 8 आहे, हाफ किती होतो त्याचा 104. परत 4 आलेला आहे युनिट प्लेसला, हाफ करू शकतो 52 होतो. 2 ने डिवाइड होते, परत 2 ने डिवाइड होते, युनिट प्लेसला 2 आला आहे, तर 2 डिवाइडेड करणार आपण, तर आपला आन्सर येते 26. आणि 6 आला आहे म्हणून परत 2 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येते 30 आणि 30 फक्त 30 च्या टेबलमध्ये. तर बघा 765 दिलेला आहे.
तर लास्ट युनिट प्लेसला 5 म्हणजे 5 ने डिवाइड होतो. किती येते तर डिवाइड जर केलं 5 तर आपला इथे लास्ट युनिट प्लेसला आपला 3 आलेला आहे आणि याची टोटल सुद्धा आपली येते किती तर लास्टला येते 3, म्हणून आपण त्याला 3 ने डिवाइड करणार आहे. तर आपला आन्सर येते 51 आणि 51 हा फक्त 17च्या टेबलमध्ये येतो आणि 51 हा स्वतःच्या टेबलमध्ये, म्हणून काय येणार तर आपला 17 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 17 ने जर आपण त्याला डिवाइड केलं 3 ला तर आपला आन्सर येते 51 आणि 17 हा फक्त 17च्या टेबलमध्ये येतो म्हणून 142. आता लास्ट युनिट प्लेसला 2 आहे, डिवाइड करू शकतो 2 न, तर आपला आन्सर किती येते 171 टोटल केलं तर आपला आन्सर येते 3 येतं, म्हणून आपण त्याला 3 ने डिवाइड करणार आहे. तर आपला आन्सर येते 57 आणि 57 हा फक्त 19च्या टेबलमध्ये येतो म्हणून आपला आन्सर येणार आहे ते लास्टला 1. त्यानंतर दिला आहे 377. आता याला फक्त आपण काय तर 30 ने डिवाइड केलेलं आहे आणि हा 29च्या टेबलमध्ये येतो आणि 29 फक्त 29च्या टेबलमध्ये येतो. हा झाला आपला एंड. नंतर आहे 559. 559चा हाफ केला किती येतात आपला डिवाइड केलं तर आपला आन्सर येतं 13. 13 ने डिवाइड केलं तर 43 येत आहे आणि 43 हा फक्त 43च्याच टेबलमध्ये येतो. इथे होणार आपला